नमस्कार मित्रांनो, माझं नाव अजय पाटील आहे. मी नुकताच माझ्या गावातून नागपूरला आलो होतो. गावात शेती आणि रोजचं आयुष्य मला कंटाळवाणं वाटायचं. कॉलेजमधलं शिक्षणही मला जमलं नाही. म्हणून बाबांनी मला सांगितलं, अजय, जर अभ्यास करायचा नाही तर स्वतःच्या पायावर उभा राहा. मग मी नागपूरला माझ्या आत्याकडे राहायला आलो आणि माझा कामाचा शोध सुरू केला. आत्याने त्याच्या ओळखीत विचारपूस केली आणि त्यांना कळालं की एका छोट्या पण अत्यंत आकर्षक आणि गूढ कॅफेमध्ये मदतनीस हवा आहे. हा कॅफे साधा नाही बाळा, आत्या म्हणाली. डोळ्यात एक विलक्षण चमक होती. तिथे जाणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी जादू घडते अशी चर्चा आहे. आत्याने मला कॅफेचा पत्ता दिला. एक जुनी कोमजलेली चिठ्ठी आणि मालकाच्या भेटायला सांगितलं. तिने हळू आवाजात सांगितलं, ही संधी सोडू नकोस. दुसऱ्या दिवशी पहाटच्या प्रहरी जेव्हा शहर अजून झोपेत होतं, तेव्हा मी त्या निर्जन रस्त्यावरून चाललो होतो. पावसाने भिजलेल्या फरसबंदीवर माझ्या पावलांचा आवाज घुमत होता. सुगंध कॅफे एका जुन्या वडाच्या झाडाखाली बसलेला होता. त्याच्या खिडकीतून मंद सोनेरी प्रकाश बाहेर येत होता. दाराजवळ गेलो तोच एक विचित्र मोहक सुगंध माझ्या नाकात शिरला. तो फक्त कॅफेचा नव्हता, त्या जुन्या पुस्तकांचा, नुकत्याच घडलेल्या पावसाची, मातीचा आणि काहीतरी अपरिचित गोड गंध होता. दार उघडताच एक किणकिण आवाज झाला आणि समोर एक स्त्री उभी होती. त्या पार्श्वभूमीवर ती उभी होती, जणू तो प्रकाश तिच्या भोवती विणला गेला होता. प्रिया देशमुख. तिचे लांब सडक काळे केस, डोळ्यात एक गूढ खोलवरचे तळे होते. तिने माझ्याकडे पाहिलं तेव्हा मला जाणवलं की ती फक्त माझं नाव किंवा हेतू पाहत नव्हती, तर माझ्यातलं काहीतरी वेगळं शोधत होती. तिने ओठावर एक रहस्यमय हास्य आणत विचारले, तुला काय वाटतं, या कॅफेमध्ये फक्त कॉफी मिळते? माझा श्वास रोखला गेला. कॅफेच्या आतलं वातावरण अगदी वेगळंच होतं. भिंतीवर विचित्र चित्र होती, ज्यातले रंग जणू हालत होते. एका कोपऱ्यात एक जुनी ग्रोमोफोन डिस्क सतत आपोआप फिरत होती, पण त्यातून कसलाही आवाज येत नव्हता. टेबलावर ठेवलेल्या मेणबत्त्यांच्या ज्वाला अस्थिर होत्या, जणू वेळेचं अस्तित्वच नव्हतं. प्रियाने मला आत बोलवलं. मला मदतनीस हवा आहे, पण खास, जो फक्त ऑर्डर घेणार नाही, प्रत्येक कप कॉफीमागचा कथा समजू शकेल, प्रत्येक ग्राहकाच्या डोळ्यातली स्वप्न वाचू शकेल, ती म्हणाली. तेवढ्यात कॅफेचं मागचं दार जोरात उघडलं आणि एक थापा टाकणारा विचित्र कपड्यातला माणूस आत आला. त्याच्या हातात जुनी तांब्याची तपकिडी होती. त्याने घाबरलेल्या स्वरात प्रियाला सांगितले, प्रिया, आज रात्रीचा तो विशेष मेहमान येणार आहे, ज्याची ऑर्डर आठवते ना? काळ्या कॉफीत 3 थेंब पौर्णिमेच्या चांदण्याचे आणि एक चिमूटभर विसरलेली आठवण. प्रियाने शांतपणे डोके हलवलं आणि माझ्याकडे वळाली. तिचे डोळे आता गंभीर झाले होते. बघितलीस, ही फक्त नोकरी नाहीये. या कॅफेमध्ये रोज रात्री वेगवेगळे आयाम खुले होतात. आज रात्री एक असा पाहुणा येणार आहे, जो कधी कधी माणसं भविष्य सांगतो, तर कधी भूतकाळातलं एखादं रहस्य उलगडतो. त्याची सेवा करायची हिंमत आहे का तुझ्यात? कॅफेमध्ये अचानक गारवा दाटून आला. ग्रामोफोनमधून आता हळुवार, ओळखीची पण नाव न आठवणारी चाल सुरू झाली. खिडकीबाहेरचा रस्ता अचानक धुक्याने भरून गेला आणि दूर कुठेतरी धुरांचा आवाज येऊ लागला. माझं हृदय जोरात धडधडत होतं. ही फक्त मुलाखत नव्हती, ही एक अज्ञात, रोमांचक आणि भयान प्रवासाची सुरुवात होती. मी माझा श्वास रोखून प्रियाच्या डोळ्यात पाहिलं आणि माझ्या तोंडून आपोआप शब्द निघाले, हो, मी तयार आहे. प्रियाने मला आत बसायला सांगितलं. ती दिसायला साधी होती, पण तिच्या साधेपणात एक वेगळंच आकर्षण होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते हसू जणू कॉफीवरची ती मलाई होती, गोड, मऊ आणि मनाला भावणारं. पण त्याहून अधिक होते तिचे डोळे. ते गडद तपकिरी डोळे माझ्या मनात एव्हाना खोलवर उतरले होते. मला तिच्याकडे बघत राहावंसं वाटायचं, पण लाजेने मी नजर चोरायचो. इथे बसा, तिने मऊ आवाजात सांगितलं आणि तो आवाज माझ्या कानात गुंजायला लागला. ती जवळ आली तेव्हा तिच्या केसातून येणारा हलकासा सुगंध माझ्यापर्यंत पोचला. तो फक्त केसांचा सुगंध नव्हता, त्यात कॉफीचा, वेलीचाच आणि काहीतरी ओळखीचा गंध होता. तो सुगंध माझ्या श्वासात मिसळून गेला. कॅफेचं वातावरण असं होतं की मन आपोआप हरवून जावं. भिंतीवरील रंगबिरंगी पेंटिंग,
जणू एखाद्या कलाकाराने आपले स्वप्नच रेखाटले होते. लाकडी टेबल्सवर पडलेला मंद उजेड, त्या उजेडात चमकणारे तिचे डोळे आणि दूर कुठेतरी वाजवणारी हलकी गाणी. सगळं इतकं परफेक्ट होतं की वाटायचं हे खरं आहे का एखादं स्वप्न आहे. आजूबाजूला हळूहळू कॉलेजची मुलं यायला लागली. त्यांचे आवाज, हसणं, गप्पा. पण त्या सगळ्या गडबडीतही मला फक्त तीच दिसत होती. ती एखाद्या ग्राहकाशी बोलत होती तेव्हा तिचा हात हवेत हालायचा आणि त्या हाताची हालचाल मला एखाद्या मंत्रासारखी भुरळ घालू लागली. तिचे ते बारीक हात जणू एखाद्या शिल्पकाराने कोरलेले. तिने एखादा कप उचलला, एखादं पुस्तक सरकवलं, ते सगळं मला कवितेसारखं वाटायचं. मी दूर एका कोपऱ्यातल्या टेबलावर बसलो होतो. तिच्या अगदी जवळ जायची हिंमत होत नव्हती. मला भीती वाटत होती की कदाचित माझी नजर तिला समजेल किंवा माझं मन तिच्यासमोर उघडं होईल. पण तरीही मी तिच्याकडे पाहत होतो, दुरून, आदराने, हळुवारपणे. ती जेव्हा कधी माझ्याकडे पाहायची तेव्हा मी लगेच नजर खाली वळायचो. पण माझं मन मात्र तिच्याभोवतीच फिरत होतं. "तू काय घेशील?" तिने विचारलं आणि मी क्षणभर गप्प बसलो. तिचा आवाज खूप जवळून आला होता. मी वर बघितलं आणि माझ्या टेबलावर उभी होती. माझं हृदय जोरजोरात धडधायला लागलं. मी काहीतरी बोलायचा प्रयत्न केला, पण शब्दच गळ्यात अडकले. शेवटी मी हसत हसत म्हणालो, "कॉफी, काळी कॉफी प्लीज." ती हसली. तिचं ते हसू पाहून मला वाटलं या एका हसण्यासाठी मी कितीतरी कॉफी पिऊ शकतो. ती म्हणाली, "मला वाटलं तुम्ही काहीतरी वेगळं मागणार." आणि ती तिथून निघून गेली. तिच्या त्या शब्दाचा अर्थ मी विचार करत राहिलो. वेगळं म्हणजे काय? तिला माझं मन वाचता आलं का? तिला माहीत आहे का की मी फक्त कॉफीसाठी इथे आलो नव्हतो? ती कॉफी घेऊन आली आणि माझ्यासमोर येऊन ठेवली. तिचे बोट माझ्या हाताला जसा स्पर्श करून गेली, तो स्पर्श विजेचा धक्का होता, पण जळत नव्हता. उलट गारवा देत होता. मी तिच्याकडे पाहिलं, तीही माझ्याकडे. त्या एका क्षणात कॉफीची सगळी गडबड, आवाज, विद्यार्थी सगळं कुठंतरी दुसऱ्या विश्वात गेलं. आम्ही दोघे होतो, मी आणि ती, आणि आमच्यामध्ये उभी असलेली ती कॉफीची कप. ती म्हणाली, "ही कॉफी खास आहे, यात एक गोष्ट आहे." मी विचारलं, "कसली गोष्ट?" ती हलकेच हसली आणि म्हणाली, "ती तुम्हाला शोधावी लागेल." ती निघून गेल्यावर मी त्या कॉफीचा पहिला घोट घेतला आणि मला जाणवलं ती गोष्ट म्हणजे तिच्यासाठी माझ्या मनात उगवलेली भावना होती. ती कॉफी पिताना मी तिला पाहत होतो. ती दुसऱ्या टेबलावर बसलेल्या मुलांशी बोलत होती, पण मला वाटत होतं की तिची नजर काहीतरी माझ्याकडे येत आहे. नंतर काही वेळाने प्रिया कॅफेच्या छोट्याशा स्वयंपाकघरात सँडविच बनवताना मला दिसली. हलक्या पिवळसर रंगाचा तो सलवार कुर्ता तिच्या अंगावर उन्हाचं कोवळं किरण पडल्यासारखं भासत होतं. तिचे केस मागे बांधलेले, पण काही कुरळे बटा मात्र तिच्या गालाशी खेळत होते. काउंटरवरून कॉफी सर्व्ह करताना तिचे हात जणू एखादे चित्र रेखाटत होते. एखाद्या ग्राहकाशी बोलताना तिच्या चेहऱ्यावर जे हास्य उमटायचं ते माझ्या अंतर्मनापर्यंत जाऊन भिडायचं. तिचा तो पिवळा दुपट्टा खांद्यावरून सरकत होता, जणू तोही माझ्यासारखाच तिला स्पर्श करण्यासाठी आसुरला होता. मी मागच्या कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसून तिला निरखत होतो. कॅफीची गजबज, कॉफीचा सुगंध, कपाटातील कपांचा खणखणाट, सगळं काही निमित्त झालं होतं. मी फक्त तिला बघत होतो. प्रत्येक वेळी ती वळून माझ्या टेबलाजवळ येताना माझं हृदय जोरजोरात धडाधडायचं. तिचं अस्तित्व माझ्यासाठी एक मधुर स्वप्न बनून गेलं होतं. सकाळची धावपळ कमी झाली आणि कॅफेची शांतता पसरली. प्रिया हातात 2 कप कॉफी घेऊन माझ्या टेबलाजवळ आली. तिने हळुवारपणे एक कप माझ्यासमोर ठेवला आणि समोरच्या खुर्चीवर सरकून बसली. "बोर झालं का एकटा?" तिचा आवाज एखाद्या गोड गाण्यासारखा होता. मी फक्त डोळ्यांनीच नाही म्हटलो, कारण तिच्यासोबत एका खोलीत असणं हीच माझ्यासाठी सर्वात सुंदर गोष्ट झाली होती. तिने विचारपूस सुरू केली, "मी कुठून आलो? मला काय आवडतं? मी काय बनू इच्छितो?" पण तिचे डोळे विचारत होते ते काही वेगळंच होतं. ते विचारत होते, "तू एकटा आहेस का? तुला ही कॅफे सुंदर वाटतो का? तुला माझ्याशी बोलायचं आवडेल का?" मी तिला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं, पण तिच्याकडे बघताना वाटलं की माझं सगळ्यात मोठं स्वप्न आता माझ्या समोर बसलं आहे. तिचं बोलणं इतकं मोकळं, इतकं प्रेमळ होतं की जणू आपण वर्षानुवर्षे एकमेकांना ओळखतो. तिने सांगितलं की तिला कॅफेत
मदतीला कुणाची गरज आहे. मागचा मदतनीस नीट काम करत नव्हता म्हणून त्याला काढलं. आता एकटीच सगळं झेपत नाही, ती म्हणाली आणि तिच्या आवाजातली हलकीशी दमछाक मला स्पर्श करून गेली. तिने पगार, कामाचे तास आणि जेवण मिळेल याची यादी केली. पण मी तिच्याकडे पाहत होतो. तिचे डोळे मला सांगत होते. तिला माहीत नव्हतं. ती मला म्हणत होती की ही संधी घे. माझ्या जवळ ये. रोज मला भेट. माझं मन ओरडलंय. प्रिया, तुला काय माहीत की पगार नसता, जेवण नसतं तरी मी हो म्हटलं असतं. फक्त तुझ्यासोबत राहण्यासाठी. मी लगेच होकार दिला. पण हो म्हणताना मी तिच्याकडे बघितलं आणि तिच्या चेहऱ्यावर जो आनंद पसरला तो बघून मला वाटलं की हा निर्णय माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर निर्णय ठरेल. दुसऱ्या दिवसापासून मी तिच्यासोबत काम करणार होतो. रोज तिला बघणार होतो. तिच्यासाठी कॉफी बनवणार होतो. माझं हृदय तेवढ्याच कल्पनेने भरून आलं होतं. ती उठून जाताना तिचा दुपट्टा पुन्हा एकदा खांद्यावरून सरकला. मी उठून तिला दिला. तुझा दुपट्टा. तिने हसत हसत तो घेतला आणि म्हणाली, उद्यापासून लवकर ये. होय. मी फक्त डोळ्यांनीच हो म्हटलं, पण मनात मात्र गुणगुणलो. उद्यापासून नव्हे प्रिया, आयुष्यभरासाठी मी तुझ्यासोबत येईन. काम करत करत प्रियाशी माझी मैत्री वाढत नव्हती, ती फक्त फुलत होती. काम करत करत प्रियाशी माझी मैत्री फक्त वाढतच नव्हती, ती फुलत होती. ती रोज सकाळी कॅफेत यायची आणि मी तिच्या येण्याच्या आधीपासूनच तिची वाट बघत बसायचो. तिचा आवाज, तिचे हसणं, तिचं बोलणं याशिवाय मला आता काहीच महत्त्वाचं वाटेना. ती मला तिच्या गावाची गंमत सांगायची. शेतातल्या मेंढरांच्या चोऱ्या, शेजारच्या काकूंची भांडणं, लग्नातल्या मजा. तिचे शब्द नसून तिचा सूर माझ्या मनाला गुंफून जायचा. तिच्यासोबत वेळ घालवणं म्हणजे एखाद्या सुंदर स्वप्नात जगण्यासारखं वाटायचं. एके दिवशी तिने सांगितलं की तिचा नवरा गावातून दुकान सांभाळतो. तो कधीतरी नागपूरला येतो. हे ऐकून माझ्या मनाला जणू कुठेतरी हलकीशी चुटपुट लागली. मी त्याला एकदा पाहिलं. वयाने मोठा आहे, गंभीर चेहऱ्याचे, पण मला आश्चर्य वाटायचं. प्रिया या त्याच्याबद्दल बोलताना तिच्या चेहऱ्यावरचं ते गोड हसू कधी कमी झालं नाही. ते हसू मला सुखवून जायचं, पण कधी कधी अधीरही करायचं. एका संध्याकाळचा प्रसंग. कॅफेत ग्राहक नव्हते. मी काउंटरवर भाजी चिरत होतो. प्रिया समोर ब्रेड कापत होती. स्वयंपाकघरात शांतता होती. फक्त सुरीचा आवाज आणि आमचा हलका श्वास. अचानक ती खाली वाकली, काही सामान काढलं. तिचा हलका पिवळा दुपट्टा सरकला आणि तिच्या मानेचा मृदू वळणावरचा कातडीचा तुकडा दिसला. संध्याकाळचं मंद उजेड त्यावर पडलं होतं. माझं हृदय जोरजोरात धडधडलं. श्वास रोखला गेला. माझी नजर तिथेच खिळली. तिचं ते रूप पाहून जणू काळाचा ठावठिकाणा हरपला. ती सरळ झाली आणि तिची नजर माझ्यावर पडली. मी गाफील होतो. मला वाटलं लाजून जाईन, पण ती फक्त हलकेच हसली. तिच्या त्या हसण्यात कोणतं तरी औषाळपण नव्हतं. होती फक्त एक गोड, ओल्या मातीचा सुगंध असलेली जवळीक. त्या हसण्याने माझ्या मनातील शंकेचे सारे धोके दूर झाले. तिच्या डोळ्यात चमक नव्हती. ती चमक मला काहीतरी सांगत होती, जे शब्द सांगता येणार नव्हतं. मी लाजलो होतो, पण तिचे डोळे मला म्हणत होते, घाबरू नकोस. त्यानंतर काम करताना मी काळजीपूर्वक तिच्या जवळ जाऊ लागलो. सँडविच बनवताना तिला भाज्या द्यायच्या. कॉफी बनवताना कप पुढे करायची. पण आता आमच्यातलं अंतर कमी झालं होतं. कधी चुकून माझा हात तिच्या हाताला लागायचा, तेव्हा माझ्या अंगात एक गोड सरकलं गेल्यासारखं व्हायचं. कधी अशी वेळ मी लगेच हात मागे घ्यायचो, पण आता माझे बोटं थोडा वेळ थापकायची. प्रियाचे डोळे माझ्याकडे पाहायचे. ओठांवर तेच हलके रहस्यमय हसू. एकदा अशीच एक क्षण आला. मी तिला मिठाचं भांडं देत होतो. तिने ते घेताना तिचे बोटं माझ्या बोटांना स्पर्शून गेली. तिने लगेच हात मागे घेतला नाही. एका क्षणासाठी, फक्त एका क्षणासाठी तिची बोटं माझ्या बोटांवर रेंगाळल्यासारखी वाटली. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात मी माझंच प्रतिबिंब पाहिलं. त्या दिवशी रात्री झोपेना. तिचा स्पर्श, तिचे डोळे, तिचं ते गूढ हसू, सगळं माझ्या मनात घोळत होतं. ती फक्त एक सहकारी नव्हती, एक मैत्रीण नव्हती. ती माझ्यासाठी एक ओढ होती, एक गुंतवणूक होती, एक स्वप्न होतं. एका संध्याकाळी कॅफे विचित्र शांत होता. सगळे ग्राहक गेले होते. फक्त आम्ही दोघं होतो. प्रिया काउंटरवर साफ करत होती, पण तिचं लक्ष माझ्याकडं होतं. ती हळूहळू माझ्या जवळ आली आणि काम करत असल्याचं सोंग घेत ती माझ्यापाशी गप्पा मारू लागली. ती मला तिच्या
स्वप्नांबद्दल सांगत होती. तिला हा कॅफे मोठा करायचा होता. कधीतरी स्वतःचं रेस्टॉरंट उघडायचं होतं. तिचे डोळे या स्वप्नामध्ये एवढे तरळत होते की ते पाहून मलाही गहिवरून यायचं. तिचे डोळे जणू लहान लहान तारे होते, ज्यात तिच्या आशा आकांक्षा प्रकाशात झळकत होत्या. मला तिच्यासोबत प्रत्येक क्षण हवाहसा वाटायचा. एकदा कॅफे बंद करताना बाहेर अंधार दाटला होता. रस्त्यावरचे दिवे पिवळे पडत होते. आजूबाजूची दुकानं बंद झाली होती. गल्ली बोळ शांत होते. कॅफेत फक्त मी आणि प्रिया होतो. एकटेपणाची ती शांतता तिच्यासोबत असल्याने मधुर झाली होती. मी दार बंद करत होतो. तेवढ्यात ती हळूच माझ्या मागे उभी राहिली. तिचा सुगंध वाऱ्यासोबत माझ्यापर्यंत आला. एखाद्या रातराणीच्या फुलासारखा मंद आणि मादक. ती पुढे सरकली आणि हलकेच माझ्या हाताला स्पर्श केला. तिचा स्पर्श गुलाबाच्या पाकळ्यासारखा मृदू होता. मी थबकलो. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात काहीतरी गहरं होतं. ती म्हणाली, अजय, तुझ्यासोबत वेळ घालवायला मला खूप आवडतं. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तिचे शब्द नव्हे, तर तिच्या आवाजातली कंप माझ्या हृदयाला भिडली. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. क्षणभर का सुचेना. माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. क्षणभर काही सुचेना. मी हळूच तिच्याकडे वळून पाहिलं. कॅफेच्या मंद उजेडात ती अधिकच सुंदर दिसत होती. तिच्या डोळ्यात काहीतरी न बोललेल्या गोष्टी होत्या. एक हुरहुर, एक ओलावा, एक निमंत्रण. मी माझा हात पुढे केला आणि हलकेच तिचा हात माझ्या हातात घेतला. तिचा हात कोमल होता, उबदार होता. माझ्या अंगात एक गोड सरकन गेलं. त्या स्पर्शातूनच आम्ही एकमेकांना सारं काही सांगितलं, जे शब्द सांगता येणं शक्य नव्हतं. ती माझ्याजवळ आली. तिचा दुपट्टा वाऱ्यात हलका डोलत होता. तिचे केस माझ्या खांद्याला स्पर्शून गेले. मला तिचा श्वास जाणवला. आजूबाजूचं जग थांबलं होतं. वेळ स्थिरावला होता. फक्त आम्ही होतो, एकमेकांच्या इतक्या जवळ की आमच्या अस्तित्वातला फरकही हरपून गेला होता. त्या क्षणी एक नवं नातं निर्माण झालं. शब्दांच्या पलीकडचं, स्पर्शाच्या पुस्तकात लिहिलं गेलं. आम्ही एकमेकांच्या इतक्या जवळ होतो की आमच्या श्वासांची देवाणघेवाण होत होती. मी हळूच माझे हात तिच्या कमरेवर गुंफले आणि तिला हलकेच मिठी मारली. ती क्षणभर थपकली, पण हळुवारपणे तिनेही आपले हात माझ्या पाठीवर ठेवले. त्या मिठीत संपूर्ण विश्व सामावलं होतं. तिच्या शरीराची उबदार ऊर्जा माझ्यामध्ये प्रवाहित झाली. तिच्या केसांचा सुगंध, तिच्या त्वचेचा मंद गंध यांनी माझ्या अस्तित्वाचा प्रत्येक कण भरून गेला. मला वाटलं, या क्षणी मरण आलं तरी हरकत नाही, कारण स्वर्ग याच्यापेक्षा वेगळा कुठे असेल. प्रियाने माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. मी माझा हात हलकेच तिच्या केसात फिरवला. तिचे केस रेशमासारखे मृदू होते. आम्ही अगदी शांतपणे हालचाल न करता तसेच उभे राहिलो. वेळ थांबावा असं वाटत होतं. बाहेर कुत्र्यांचं भुंकणं, दूरवर जाणाऱ्या एखाद्या गाडीचा आवाज येत होता, पण आमच्या जगात फक्त शांतता होती. एक प्रेमळ, एक गोड शांतता. मी तिला हळूच कानाजवळ म्हणालो, प्रिया. माझा आवाज दबला होता. तिने डोळे वर करून माझ्याकडे पाहिलं. तिचे डोळे चमकत होते. त्या डोळ्यात मी माझं संपूर्ण आयुष्य पाहू शकलो. हात न सोडता आम्ही कॅफेच्या आतल्या छोट्या टेबलावर बसलो. तिचा हात माझ्या हातात होता. मी तिच्या हाताच्या बोटांवर हलकेच बोटं फिरवत होतो. ती कधी हसायची, कधी गंभीर व्हायची. त्या रात्री आम्ही खूप वेळा बोललो. कॅफेचं पिवळसर उजेड, खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश आणि समोर प्रिया, यापेक्षा परिपूर्ण असं चित्र असूच शकत नाही. ती मला तिच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होती. शाळेतल्या मैत्रिणी, पहिल्यांदा केक कसा जळला, वडिलांसोबत केलेला पहिला प्रवास. मी तिचं बोलणं ऐकत होतो, पण पाहत होतो ती फक्त तिचे डोळे. तिचे हात बोलताना कसे हालतात, तिच्या ओठांवरचं ते गोड हसू. मी तिला माझ्या स्वप्नांबद्दल सांगितलं. लिहिण्याची इच्छा, दूरवरच्या देशात जाण्याचं स्वप्न. पण आता हेही सांगितलं की ही सगळी स्वप्न तिच्याशिवाय अपूर्ण आहे. ती शांतपणे ऐकत होती. माझं बोलणं संपल्यावर तिने हळूच माझा हात दाबला आणि म्हणाली, आपण दोघं मिळून ही स्वप्न पूर्ण करू. त्या रात्री आमच्यात काही शारीरिक जवळीक झाली नाही, पण त्यापेक्षा जास्त काहीतरी झालं. आमच्या आत्मे एकमेकात विरघळले. प्रत्येक शब्दानं, प्रत्येक स्पर्शानं, प्रत्येक शांत क्षणानं आम्ही एकमेकांच्या हृदयात खोलवर शिरलो. मध्यरात्री उलटून गेली, पण आम्हाला कळालंच नाही. फक्त आम्ही होतो.
एकमेकांसाठी आणि त्या क्षणी मला पूर्ण खात्री पटली. ही स्त्री माझ्या आयुष्याचा अर्थ आहे. आमचं नातं हळूहळू खूप गहरं आणि रोमॅन्टिक होत गेलं. पण एका रात्री सगळं बदललं. कॅफे बंद करायची वेळ झाली होती. मी दार बंद करत होतो. तेवढ्यात प्रियाची बोटं माझ्या मनगटाभोवती घट्ट आवळल्यासारखी जाणवली. ती शांत होती, पण तिच्या डोळ्यात भीतीची एक किरण तरळत होती. ती नेहमीसारखी हसत नव्हती. खरं तर तिच्या चेहऱ्यावर तो तेजस्वी भावच नव्हता. तिचे ओठ जणू कोणी शिवले होते. माझं हृदय जोरात धडधडायला लागलं. मी तिच्या जवळ गेलो आणि हलक्या आवाजात विचारलं, "प्रिया, काय झालं? तू ठीक आहेस ना?" तिने माझ्याकडे पाहिलं. ते पाहणं वेळचंच होतं. जणू ती माझ्यातून काहीतरी शोधत होती. मग तिने खोल श्वास घेतला आणि हलक्या थरथरत्या आवाजात म्हणाली, "अजय, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे." तिचा आवाज एवढा गंभीर होता की क्षणभर मला वाटलं की स्वप्नातली प्रिया नाही, ही दुसरीच कोणी आहे. मी तिला जवळच्या खुर्चीवर बसवलं आणि तिच्या समोर बसलो. तिचे हात माझ्या हातात घेतले. तिचे हात थंड पडले होते, थरथरत होते. मग तिने सांगायला सुरुवात केली. तिचा नवरा गावात दुकान सांभाळत नव्हता. तो काही वर्षापासून बेपत्ता होता. त्याचा काहीच पत्ता नाही, अजय, ती म्हणाली. पण एवढ्या वर्षात मी समजू शकले की तो फक्त गायब झाला नव्हता. तो कुठेतरी आहे, पण त्याच्यापाशी संपर्क करणं धोकादायक आहे. तिचे डोळे माझ्याकडे होते, पण दृष्टी कुठेतरी दूर, काळाच्या पोटात हरवली गेली. ती पुढे म्हणाली, "काही दिवसांपासून मला वाटतंय की कोणीतरी माझा पाठलाग करतंय. कॅफेत काही अनोळखी चेहरे येतात. ते मला विचित्र नजरेने पाहतात. अजय, खरेदी न करता तसाच तास बसून राहतात. त्यांच्या नजरेत भीती नाहीये, कुतूहल आहे." तिचं बोलणं संपलं आणि कॅफेमध्ये एक भयानक शांतता पसरली. फक्त भिंतीवरच्या घड्याळाचा टिकटिक आवाज येत होता. तोही आता जणू आमच्या हृदयाच्या धडधडीशी स्पर्धा करत होता. मी खिडकीकडे पाहिलं. रस्त्यावर कोणीच नव्हतं. पण तरीही एक जाणीव होती की आम्ही एकटे नाही आहोत. कुठेतरी अंधारात कोणीतरी डोकावतंय. प्रियाने माझा हात घट्ट पकडला. ती म्हणाली, "अजय, मला भीती वाटते. पण एवढ्या दिवसात मी हे रहस्य कोणालाच सांगितलं नव्हतं. आज तुला सांगितलं." कारण ती थबकली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. "कारण तू माझ्यासाठी फक्त एक मदतनीस नाहीस. तू माझ्या जवळचा माणूस आहेस." तिचे शब्द माझ्या मनात खोलवर उतरले. प्रेम आणि भीतीची विचित्र संगम झाला होता. एकीकडे तिचे माझ्यावरचा विश्वास मला स्वर्गीय सुख देत होतं, तर दुसरीकडे या सगळ्यामागचं गूढ माझ्या अंगावर काटा आणत होतं. अचानक बाहेर कुठेतरी एक कुत्रा भुंकला. आम्ही दोघंही चमकलो. प्रिया माझ्याजवळ सरकली. तिचा दुपट्टा पुन्हा सरकला. पण आता त्याकडे दुर्लक्ष देण्याची वेळ नव्हती. मी खिडकीबाहेर पाहिलं. एक सावली हळूच एका दुकानाच्या आड गेली. माझं हृदय जोरजोरात धडधडलं. मी ती सावली कोणाची होती? कोणीतरी खरंच आमच्यावर नजर ठेवून होतं का? प्रियाच्या डोळ्यातली भीती आता स्पष्ट दिसत होती. मी तिला जवळ घेतलं आणि हळूच म्हणालो, "घाबरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत, काहीही झालं तरी." पण माझ्याही आत्म्याला प्रश्न पडला होता, हे कोण आहे? आणि या सगळ्यामागे नेमकं काय आहे? दुसऱ्या दिवशी मी कॅफेत नेहमीप्रमाणे लवकर पोचलो. रातभर डोळ्यात तेल घालून मी विचार करत होतो, प्रियाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू आहे? सकाळचा मंद उजेड कॅफेत पसरला होता, पण आज तो उजेडासुद्धा मला गूढ वाटत होता. प्रिया आधीपासूनच होती. तिच्या डोळ्याखाली काळे वर्तुळ होते. रातभर ती जागी होती हे स्पष्ट दिसत होते. तिने माझ्यासमोर कॉफीचा कप ठेवला, पण तिचे हात थरथरत होते. मी तिचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "प्रिया, आता सगळं सांग. मला पूर्ण सत्य माहीत पाहिजे." तिने खिडकीबाहेर पाहिलं. जणू कोणी ऐकतं की नाही याची खात्री करत होती. मग हळू आवाजात ती म्हणाली, "तो गट, ब्लॅक होल एंटरप्राइजेस, ज्याच्याशी माझ्या नवऱ्याने वाद घातला होता, त्यांना ही जागा हवी होती. माझा नवरा म्हणाला नाही म्हणून. एक दिवस तो गायब झाला." तिच्या डोळ्यात पाणी आलं. मी विचारलं, "पोलिसांत तक्रार का केली नाहीस?" तिने होकारार्थी मान हलवली, "केली होती. पण दुसऱ्या दिवशीच पोलीस स्टेशनमध्ये एक अधिकारी मला म्हणाला, 'बाई, तुम्ही हा प्रश्न नको काढू. तुमच्या भल्यासाठी सांगतो.' मी घाबरून गप्प बसले. तेव्हापासून हे सगळं सुरू आहे. कधी फोन, कधी पाठलाग, कधी कॅफेत संशयित लोक. अचानक काचेच्या खिडकीवरून एक काळी सावली सरकली. आम्ही दोघं चमकलो. एक काळी शर्ट घातलेला माणूस हळूच कॅफेसमोर येऊन जात होता. त्याने आत डोकावून पाहिलं.
त्याचे डोळे सनग्लासेस मागे लपले होते. प्रियाचा हात माझ्या हातात घट्ट आवळला गेला. तो माणूस गेल्यावर प्रिया म्हणाली, हा रोज येतो, कधी कॉफी पितो, कधी फक्त बसून राहतो, पण त्याचे डोळे मला टोचत असतात. मी म्हणालो, प्रिया, आपण या गोष्टीचा तपास करायला हवा. तुझा नवरा कुठे आहे, हा गट काय आहे, हे सगळं. प्रिया माझ्याकडे पाहून म्हणाली, अजय, तू तुझ्या आयुष्यात ढवळाढवळ करू नकोस. हे धोकादायक आहे. मी एकटीने हे सगळं हाताळेन. तिच्या या शब्दांनी मला राग आला. एकटीने? प्रिया, आपण आता एकत्र आहोत. मी तुला कधीच एकटी सोडणार नाही. तिच्या डोळ्यात कृतज्ञता होती आणि भीती दोन्ही होतं. तिने माझा हात दाबला आणि डोळ्याने पाणी पुसलं. त्या रात्री कॅफे बंद केल्यावर आम्ही दोघं बसलो होतो. प्रिया तिच्या नवऱ्याचे काही फोटो काढून मला दाखवत होती. त्या फोटोंमागे काही नावं आणि नंबर लिहिले होते. हे काय आहे? मी विचारलं. ही माणसं त्यांच्या संपर्कात होती. त्यातले काही बेपत्ता झाले, काही मेल्याची बातमी आली. अपघातात, प्रियाने सांगितलं. आम्ही ती नावं वाचत होतो. अचानक प्रियाचा फोन वाजला. अनोळखी नंबर. तिने माझ्याकडे पाहिलं. मी खून केली की घे. तिने फोन उचलला आणि स्पीकरवर ठेवला. प्रिया, तू खूप चौकशी करतेस. तुला माहित आहे की याचा परिणाम वाईट होऊ शकतो. तुझ्या नवऱ्याची कहाणी विसरून जा, नाहीतर. आवाजात धमकी होती. कॉल कट झाला. प्रिया थरथर कापू लागली. मी तिला धीर दिला, पण माझ्या मनात एक विचार आला. हे लोक आपल्याला का सतत फोन करत आहेस? जर प्रियाचा नवरा बेपत्ता असेल तर त्यांची एवढी भीती कशाला? किंवा तो बेपत्ता नसून कुठेतरी लपून ठेवला असेल, किंवा त्याला काहीतरी माहीत असेल. मी ठरवलं, आता मी हा प्रश्न सोडणार नाही. प्रियासाठी, तिच्या नवऱ्यासाठी किंवा या सत्यासाठी. पण हे सत्य एवढं भयानक असेल याची कल्पनाही नव्हती. मी प्रियाला धीर दिला आणि आम्ही योजना बनवली. मी कॅफेच्या बाहेर लक्ष ठेवायचो आणि कोण कोण येतं यावर लक्ष ठेवायची. एका रात्री कॅफे बंद करताना मी एका अनोळखी माणसाला कॅफेच्या बाहेर लपलेलं पाहिलं. तो काळ्या कपड्यांमध्ये होता आणि त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं. मी प्रियाला आत लपायला सांगितलं आणि हळूच त्याच्या मागे गेलो, पण तो अंधारात गायब झाला. माझ्या मनात भीती आणि राग दोन्ही होते, पण प्रियासाठी मला धाडस दाखवायचं होतं. काही दिवसांनी प्रियाला एक पत्र मिळालं. त्यात लिहिलं होतं, कॅफे सोडून जा, नाहीतर तुझ्या नवऱ्याचं तुझं काही खरं होणार नाही. प्रिया घाबरली, पण मी तिला म्हणालो, प्रिया, आपण हार मानायची नाही, आपण एकत्र आहोत. मी माझ्या एका मित्राला, जो स्थानिक पत्रकार होता, याबद्दल सांगितलं. त्याने आम्हाला मदत केली आणि त्या व्यावसायिकाच्या गटाच्या काही गैरकृत्याचा पर्दाफाश केला. पोलिसांना पुरावे मिळाले आणि त्यांनी त्या गटाच्या काही लोकांना अटक केली. या सगळ्यात प्रिया आणि माझं नातं आणखी घट्ट झालं. एका रात्री जेव्हा सगळं शांत झालं, आम्ही कॅफेच्या छोट्या टेबलावर बसलो. प्रियाने माझा हात हातात घेतला आणि म्हणाली, अजय, तू माझ्यासाठी एवढं केलंस. तुझ्याशिवाय मी या सगळ्यातून बाहेर पडले नसते. मी तिच्याकडे पाहिलं आणि म्हणालो, प्रिया, तुझ्यासाठी मी काहीही करेन. तू माझ्यासाठी खूप खास आहेस. तिने मला मिठी मारली आणि त्या मिठीत आमचं प्रेम आणि विश्वास दृढ झाला. काही महिन्यानंतर प्रियाचा कॅफे पुन्हा जोमाने सुरू झाला. त्या व्यावसायिक गटाचा धोका संपला होता आणि प्रियाला तिच्या नवऱ्याच्या गायब होण्याचं रहस्यही कळालं. तो कर्जाच्या जाळ्यात अडकला होता आणि पळून गेला होता. प्रियाने तिचं आयुष्य पुढे नेलं आणि मी तिच्यासोबत होतो. आम्ही एकमेकांचा आधार बनलो आणि आमची प्रेमकहाणी, ज्यात प्रेम, विश्वास आणि धैर्य होतं, नागपूरच्या त्या छोट्या कॅफेत सुगंधमध्ये फुलत राहिला. मित्रांनो, अजयने आणि प्रियाने जो निर्णय घेतला तो योग्य होता की अयोग्य, कमेंट करून नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.